कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 कोरा. 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. माझ्या विदर्भाच्या पोरा, माझ्या विदर्भाच्या पोरा, शेतकऱ्याचा 7/12 कोरा, तुझा खोटा रे नारा, तुझा खोटा रे नारा. माझ्या विदर्भाच्या पोरा, माझ्या विदर्भाच्या पोरा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी इलेक्शनच्या वेळेस जे शेतकऱ्याचा 7/12 कोरा करतो म्हणून आश्वासन दिले होतं, त्या आश्वासनाला भूल थापा देऊन आज शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसली. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने विदर्भात 7/12 कोरा करण्याकरता व मालाला भाव देण्याकरता मोर्चे काढण्यात आले. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यात पराग गुर्दे, कडू आणि नरेंद्र पडोळे यांच्या नेतृत्वात इथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. त्या ट्रॅक्टर मोर्चाचं प्रमुख आकर्षण होतं माननीय माजी उद्योग मंत्री अरविंदजी सावंत. 7/12 कोरा करा कोण म्हणत होतं? हीच तर मागणी ना. तुम्ही दिलेलं वचन पाळा, शेतकऱ्यांना रास्त भाव द्या, MSP देण्यावर करतो. पीक विमा योजना 1 रुपया बंद केली ती सुरू करा. पीक विमा योजनेचे पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांना द्या, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय. प्रचंड आक्रोश दिसतोय. 7 जिल्ह्यात सुरू आहे. आता हे लोड उभ्या महाराष्ट्रात पसरेल. थोडंच सांगतो. शिवसेनेसाठी लोकोले वाटते बा की असं झालं तसं झालं, पण ते असं नाही झालं तसं नाही झालं. आज साहेबाचा तुम्ही नारा पाहिला, आपल्या तर काही पाठांतर होत नाही, पण साहेबाजीकडूनच तो नारा तर मला लय आवडला बा तुमचा सर नारा तो. माझ्या विदर्भाच्या पोरा, माझ्या विदर्भाच्या पोरा, शेतकऱ्याचा 7/12 कोरा, तुझा खोटा रे नारा, तुझा खोटा रे नारा. काय राजो, बीजेपी एवढी चिवत्या बनून राहिली. साहेब राजो काय काय म्हणते काय काय नाही, सारे आश्वासन देऊन टाकते, पण एकही आश्वासन पुरं करून नाही राहिलं. पण आता हे आश्वासन त्याचे पुरे झाल्यापासून जरा दाबून आपल्याला मोर्चे लागतील ना. जी एक पद्धती आहे बरं का. काय करतात ते म्हणतात, अरे तुम्हाला येऊ देऊ तेव देऊ, सूर्य पश्चिमेला गेला. आम्ही पण भूलतो बरं का. तुकारामाचा एक अभंग आहे बरं का. उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी वर्गल्या रंगा. आम्ही माणसं उस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी बीजेपीच्या रंगा. तर बीजेपीच्या रंगाला तुम्ही भुलता, सतत खोटं बोलता. तू आता खोटं बोलण्याचा वसा त्यांनी कोणाकडनं घेतला? तर देशाच्या पंतप्रधानांपासून पहिला घेतला. 15 लाख दे देंगे. आणि मग गृहमंत्री म्हणाले आमचा जुमला होता. विसरलो का आपण? विसरलो ना, विसरलो. लाडकी बहीण तिला 2100 देणार, तिच्या 1500 बंद करून टाकले. हो, 2100 राहिलं दूर, तिलाही गंडवलं. शेतकऱ्याचा पीक विमा पैसेच नाही मिळाले अजूनही. वर 1 रुपया पीक विमा होता तो बंद करून टाकला. आमचे पंतप्रधान बोलले बरं का, शेतकरी किसानों का उत्पन्न दुगना होगा. उत्पन्न दुगना होना, पैसे दुप्पट मिळतील. तो उत्पन्न दुगना होने के लिए क्या होना चाहिए? उत्पादन भी दुगना होना चाहिए. आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही रे बाबा, त्याच्या कपाशीला भाव नाही, त्याच्या तुरीला भाव नाही. कुठून देतो तू आम्हाला दुगना उत्पन्न? फिर झूठ बोला, झूठ बोलला तो मैं कसम का क्या आया. बरं, हे नारायण दादाची टिल्ली एवढे भादर भादर करतात राजो, पण असा एखादा शिवसेनेचा दणका दिले आपली शिवसेना कोण देऊन नाही राहिली? नको त्या माणसाने. आमच्या कोकणात एक म्हण आहे बरं का, घाणीवर दगड मारा आणि घाण अंगावर उडवून घेऊ नका. घाण आहे, तुम्हाला कळते की नाही घाण आहे, कशाला महत्व देता? सोडून द्या. ते विकाऊ गोदी मीडिया बोलत राहील, आपण लक्ष नाही घालायचं. बाकी काय करायचं लोक करतील, आपण कशाला करायला पाहिजे? प्रत्येक जण आपल्या कर्माने म्हणेल, आम्ही धर्माने नाही मारणार त्यांना. बरं, आमच्या दर्यापुरानं म्हटलं शिवसेनेची कसं बरोबर सुधीर भाऊन जमवलं, असं बाकीच्या जमलं नाही ना. नाही, तुम्ही तर तिकीट तुम्ही तर तिकीटच दिली, तुमचा नाही, तुम्ही तर तिकीटच दिले, पण आम्हाला पब्लिकने जमवलं. हो, आता सुधीर भाऊ पोरगा पण चांगला निवडला ना. असं काय थोडंसं काय जिंकला ना पोरगा माझा, वस्ताद निघाला. होले होला होतात जास्त टाकेल बघा. एकच नाही, विकून नाही टाकतील. चांगलाय, काम करतो जोरात.
म्हणजे- आगडागडी येतो. पण त्याचं कसं इलेक्शनच्या वेळेस बेजा फोन करत ते, आणि मी तर रातचे 10 वाजताच करत जा म्हणा. पण आता मी ते 10 वाजता बरा असतो ना. मी आता ते सर्व बंद झालं, पण 10 वाजता पहिल्यांदा 2-3 महिने अगोदर 10 वाजता नंतर करत जा. पण तो माणूस म्हणजे उचलत जा फोन. वेळेला धाव. हे बघा, शिवसैनिक बोलला की कामाला धावून येणारा. हाक मारा, जय महाराष्ट्र म्हणा, शिवसैनिकाला हाक मारा, तुझ्या मदतीला धावून येईल. मग त्यातलाच माझा गजानन लवटे आहे, तो पण येईल धावून, काळजी नाही करायची. पण आपल्या इथं काय होऊन राहिलं, शिवसेनेचा विषय बरोबर झाला, पण त्या शिवसेनेला म्हटलं युवासेना अशी चिपकून राहून नाही राहिली. आणि हे गजानन भाऊ आहे की त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. मला असं वाटू राहिलं, याच्यासाठी तुम्ही काहीतरी उपदेश देणार त्यांना. पोरं आता कशी आहेत, आपली पोरं आहेत ना, ती दहाव्या पिढीची पोरं आहेत. पोरांना जीव लावतो आपण, त्यांचाही जीव लागेल, वेळ लागतो ना. पोरं जरा तरणाबाण पोरग तसं हुंडारतं ना, घरी घरी खुमखुमी असते तेव्हा. थोडी खुमखुमी कमी झाली का बरोबर बापाकडे येतं ते. आता बरोबर जाणार, काय चिंता करू. आता येणाऱ्या निवडणुका, पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद, ह्या कोणत्या बेसवर तुम्ही निवडणुका त्याचा तर्क काय राहील तुमचा? एकच तर्क, शब्दाला जागणारी संघटना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. एक तर्क. उद्धव बाळासाहेब ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते. शेतकऱ्यांना सांगितलं तुझा कर्जमाफ करणार. मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, 2 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांचं उभ्या महाराष्ट्रातलं कुठलंही कारण न देता पास करून टाकलं. अडचण न निर्माण करता पास केलं. शब्दाला जागणारी शिवसेना. आता काय सांगतात, मग अशी सांगितलं तुम्हाला मी, दुगुना करेगा हे करे, कुठं आहे शेतकऱ्याचं कर्ज माफ होतंय का? 1 रुपया पीक विमा योजना बंद झाली ना, तिला आणखी बहीण फिरते. आता भाऊ भामटा फिरतोय कुठे कळतच नाही. भामटे भाऊ, आमचा भाऊ आमचा असं आहे, दिला शब्द जागणार. बहिणीच्या केसाला धक्का लागला तरी पहिला शिवसेनेत धाव केली, लक्षात ठेवा. आम्ही भामटे नाहीये, भामट्याच्या मागे नका जाऊ, एवढंच सांग. पुनश्च एकदा विदर्भासाठी त्यांनी जी म्हण गेली की त्यांच्या तोडून ओढून घेऊन आपली इथंच म्हटलं मुलाखत संपून टाकू. पण त्याला जोरदार त्यानं ते म्हण काढली. बाबा तुम्ही काढली का दुसऱ्याने सांगितली तुम्हाला? लोक माझ्या विदर्भाच्या पोरा, माझ्या विदर्भाच्या पोरा, 7-12 कोरा तुझा कोठारी नारा, कोठारी नारा. हे होते शिवसेनेचे फायर ब्रँड नेते. म्हटलं गन्ना का फन्नार म्हणजे मुलाखत दिली की हेच आपल्यासाठी बंद झालं. राम साहेब, चलतो. हो हो हो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.